दुसरा बॉल म्हणजे ॲक्च्युली कारण सांगितलं हसण्यासारखं आहे. पण ज्यावेळी बॉलर बॉल टाकायला आला त्यावेळी ऊन होतं आणि बॉल पडला, सावली आली आणि एकदम डोळ्यावर कन्फ्युजन झालं आणि तो बॉल मिस झाला. असं झालं. बाकी मॅच काही करून जिंकायची होती. मागे पण भरपूर बॅट्समन होते, पण आता सुरुवातीला एवढे बॉल खाल्ले होते तर नंतर कव्हर करणं गरजेचं होतं. त्यामुळे थांबून खेळलो. तू मान्य केलं, बॉल खाल्ले होते, कव्हर केला. तर या विजयानं टीमचा कॉन्फिडन्स आणखीन स्ट्रॉंग झाला. 100% कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलवर आहे. दोन्ही आजच्या मॅच जिंकल्यात. उद्याची एक मॅच आहे लीगमधली, तीही जिंकून आम्ही एकदम थाटात सुपर 6मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. हे असं मस्त बोलायला कुठून शिकलास तू? असंच तुमच्यासारख्या मित्रांच्या सहवासातून बोलायला शिकतो. धन्यवाद. जाऊयात मॅचकडे. कॉमेंट्रीमध्ये निलेशजी मडेकर सर, या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आणि आकड्यांचा जादूगर. पुन्हा एकदा निलेश सरांच्या वाणीतून मॅचची कहाणी आपण ऐकूयात, आपण सन्मान करूयात. सन्मान्य जनार्दनजी मोरे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांचे शुभ हस्ते एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. खऱ्या अर्थानं दादा तुमचं मनापासून यासाठी मी आभार व्यक्त करेल, कारण की प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातील असोसिएशनला तुम्ही खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देता आणि त्यानंतर इथे मोठमोठ्या स्पर्धा जरूर होतात. अर्थातच आमचे नरेश दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतो. कॅमेरामॅन मी विनंती करेल, एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. नरेश दादा प्लीज हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तुमचं प्रेम आणि आपुलकीची ताप आमच्या पाठीशी नेहमी राहो. अगदी मैत्री ग्रुपवरती तुमचं जे प्रेम आहे ते असं सातत्याने राहो आणि तुमच्या हातची चव एकदा नियोजन आमच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर लावावं ही देखील विनंती. थँक्यू सो मच. मनापासून आभार. थँक्यू. अमोलदा आपलंही मनापासून अधिक स्वागत. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमोलदा काय बोल. थँक्यू जनचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जावली प्रीमियर लीगचे अनेक पर्व गाजवणारे सरजापूरचे दत्ता मोहिते सर. आपटलेला बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. सुरेश शिंदे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत. कोळगर गावच्या आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतायत. काही बॉल त्यांनी पाठीमागे ओढलेले आहेत ना, असे बॉल पंचांनी सांगितले की फलंदाजांच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहेत, त्यामुळे हे बॉल दिशाहीन आहेत. ते बॉल पुन्हा एकदा टाकावे लागतील. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतो. एका बाजूला दत्ता मोहिते, एका बाजूला जयेश सुर्वे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. नवी मुंबईचं क्रिकेट चांगलं खेळलंय. खुल्या गटामध्ये चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. दत्ता मोहिते सरांनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. वैष्णवी 11 साठी. एका बाजूला सुरेश शिंदे यांचा दमदार मारा. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आता त्यांचा चांगला आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तयार. आठव्या बॅटने वेळेच्या चुकता साधता आली नाही. एक सिंगल धाव चातुर्याने पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करताना वैष्णवी 11ने बनवलेल्या आहेत अवघ्या 5 धावा बिनगडी बाद. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा हा दैदिप्यमान थरार. आजचा दिवस पहिला आणि मॅच क्रमांक 5. सुरेश शिंदे पुन्हा तयार. आता स्ट्राईक वरती जयेश सुर्वे आहेत बॅटिंग मध्ये. जयेश सुर्वे यांनी आक्रमण डाव्या बाजूला केलंय. प्रहार केला या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले. एकच सिंगल धाव. चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फक्त एकच सिंगल धाव. अद्यापही मोठाही फटका एकही आलेला नाहीये आणि मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये वैष्णवी 11 तर विकेटच्या शोधामध्ये आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्राईक रोटेट केलंय. दोन्ही फलंदाजांनी स्कोर बोर्डला सातत्याने बिझी ठेवले. सुरेश शिंदे पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. आपटलाय बॉल. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये सुरेश शिंदे होते. मोकळा श्वास घेतला असेल कारण हा बॉल निर्धाव आलेला आहे. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 या टीमने बनवलेल्या आहेत धावा 6 बिनगडी बाद. आता 4च ओव्हरचा खेळ बाकी आहे. एका बाजूला यानंतरची मॅच शेलार चॅलेंजर त्यांच्या विपक्ष श्री ब्रदर्स असा सामना होणार आहे. त्यानंतर भैरवनाथ फायटर, श्री फायटर अशी मॅच आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स, वैष्णवी 11 आणि श्री ब्रदर्स आणि पाटील वॉरियर्स अशा काही लढती अजून बाकी आहेत.
आजच्या दिवसातल्या ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. चला करा घाई दोन्ही संघांना आपण करूया ही विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. मॅच क्रमांक 5 आणि सत्र क्रमांक 1 सुरू आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. अवघ्या 5च धावा पहिल्या षटकामध्ये वैष्णवी 11 ने कुठलेल्या आहेत. जमेची बाजू कोणती आहे तर या टीमने एकही गडी गमावलेला नाहीये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 साठी आता टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स या टीम कडून ऋतिक ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, एक सिंगल धाव असं पंचांनी सांगितलं या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर नंबर 2 मध्ये ऋतिक आले आणि पहिलाच बॉल उसळणारा टाकला आणि त्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव मिळालेली आहे. स्ट्राईक वरती कोण आहे तर डांगरेकर गावचे जयेश सुर्वे आहेत. आक्रमक फलंदाज आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत, संघनायक आहेत. आणि जयेश सुर्व्यांनी सांगितलं ज्यावेळेस टॉस झाला, आम्ही जरी टॉस जिंकलो असतो ना तरी आम्ही बॅटिंगच घेतली असती. म्हणजे हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो जीवनामध्ये फार महत्वाचा आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन टॉस हारल्यानंतर दाखवला जयेश सुर्वे आणि ते स्ट्राईक रेंजला बॅटिंग करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉल वरती जातील आणि पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळते. सध्याच्या घडीला शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स या टीमने गोलंदाजी चांगली केलेली आहे. एकही मोठा फटका त्यांनी अद्यापही खर्च केलेला नाहीये. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. जे सामनावीर पुरस्कार इस्त्री द्यायची राहिलेली आहे त्यांना आपण आमंत्रित करूया. नितीन कदम, तुकाराम जाधव यांना विनंती आहे. ओके, तुकाराम जाधव यांना दिलेला आहे. नितीन कदम यांना विनंती की आपण या. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सामनावीराचा पुरस्कार 2 गोष्टी आहेत, एक तर स्मार्ट वॉच आहे आणि त्यानंतर एक इस्त्री आहे. अशा गोष्टी आपण प्रदान करत आहोत. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार या 2 गोष्टी आहेत. आता त्या गोष्टी आपण खेळाडूंना प्रदान केलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक नावाप्रमाणे खेळ करतायत, परंतु आता या जोडीला चालावं लागेल, रन्स बनवाव्या लागतील. फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी या डावातला पहिला दमदार, शानदार, वजनदार, बहारदार फटका. बॉल सीमापार, चौकार. अखेरकार जयेश सुर्वे यांनी आपल्या बॅट वरती जो संयम ठेवला होता ना तो संयम आता बाजूला काढला आणि आक्रमण केलं आणि बॉल पाठवला सीमापार. धावा आलेल्या आहेत 4. मोठ्या दिलेरीने हा फटका त्यांच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार जयेश सुर्वे. याही बॉलवरती लॉंग ऑनला लांबी कमी पडलीये. क्षेत्ररक्षकाचं झडप अपुरी आणि अखेरकार मिळाला मोका आणि दिला जयेश सुर्वे यांनी या बॉल वरती ठोका. बॉल सीमा पार, षटकार. ऋतिक यांनी आता काही बॉल समोर टाकलेले आहेत आणि तेच बॉल समोरच्या बाजूला सीमा रेषेच्या पलीकडे बॅटिंग करताना धाडलेले आहेत. जयेश सुर्वे यांची बॅट तडपलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयेश सुर्वे करतायत. सुरुवातीला जयेश सुर्वे यांनी जो संयम ठेवला होता ना तो संयम तोडला आणि त्यानंतर आता आक्रमण केलंय. ऋतिक विरुद्ध आता हल्ला चढवलाय. ऋतिक यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, आता वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला आणि याही बॉलचा अडवण्याचा अंदाज चुकलाय. या फटक्याची झलक आणि आता वैष्णवी 11चं वाढतंय धाव फलक, कारण जयेश सुर्वे यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला आलाय आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार.
आणि याच ओव्हरमध्ये आता शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्सने ओसंडून धावा खर्च केल्या. धावा तब्बल 19 ऋतिक यांनी खर्च केल्या. धावा टोटल आहेत स्कोर बोर्डमध्ये. तब्बल बॅटिंग करत असताना 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 19 खर्च केलेले आहेत. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. गिअर बदललेला आहे बॅटिंग करताना. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती वैष्णवी 11ची जी गाडी चालली होती ना, डायरेक्टच टॉपच गिअर टाकला आणि टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत असताना चांगला खेळ केलाय. कारण 2 षटकार, चौकार अशा पद्धतीचं खेळाचं वैशिष्ट्य राहिलं, खास करून जयेश सुर्वे यांचं. चला घाई करा टीम शिवस्वराज्य, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. या ओव्हर नंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउट जो धोरणात्मक वेळ आहे ना, तो 1 मिनिटाचा तुम्हाला घेता येईल, परंतु तुम्ही इथे घाई करा. रेग्युलर ओव्हर आहेत. ओव्हर नंबर 3 साठी आता पर्याय कोणता निवडला जाईल, कारण संघाला अद्यापही यश मिळालेलं नाहीये. परंतु ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्कवरती बदल केलाय आणि ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्कवरती रांजणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू अजय रांजणे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. परंतु एका बाजूला अजूनही दत्ता मोहिते सरांची बॅट शांत आहे. आज दत्ता मोहित्यांनी जो खेळ केलाय ना बॅटिंग करताना, आतापर्यंत अवघ्या 3च धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 6 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेले आहेत. परंतु इथून पुढे त्यांनाही या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल आणि एका बाजूला शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्सला पहिली विकेट टिपावी लागेल. जर तर काय होतंय, काय घडतंय. बॉलर अजय रांजणे राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. ऑन साईडला बॉल आल्या पावली दत्ता मोहिते सरांनी वळवलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. 1 पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. अजय रांजणे यांनी आपल्या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे. पहिला बॉल एका धावेचा टाकलाय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. जागेवरतूनच आक्रमण केलंय. बॉलने घेतली भरारी. दत्ता मोहिते यांचा फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये या बॉलने घेतली भरारी, कारण फटका होता भारी आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आता दत्ता मोहिते सरांनी आक्रमण केलंय. ऑन साइडला हाई बॉल पॉवरफुल पुल केलाय आणि आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गुल. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे दत्ता मोहिते. सरजापूर आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालेलं आहे. भीषण हल्ला या दोन्ही फलंदाजांनी आता गोलंदाजांवरती चढवलेला आहे. दुडकूस घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3चे 3च बॉल झालेले आहेत. अजूनही 3 बॉल बाकी. एंड बदललाय. आता राऊंड द विकेट रांजणी गावचे अजय रांजणे. आता एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि त्यांच्याही आवाक्या बाहेरचा बॉल सीमा पार. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार. रन्स मिळतील 4 चौकार. एका बाजूला अजय रांजणे यांच्यावरती आक्रमण केलंय. आज अजय रांजणे यांना नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. जब टूटने लगे हौसले ना तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरे में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. अजय रांजणे तयार. त्याच वाटेच्या शोधामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. यानंतर फ्रीडचा बॉल असणार आहे. निश्चित रबर बॉल क्रिकेट म्हटलं की बॉल वजनाने हलका आणि कुठेतरी हा बॉल हातामधून निसटलेला आहे. परंतु आता कारण देऊन चालणार नाही. चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या काही बॉलवरती अजय रांजणे पुन्हा तयार. दिशा दिली या बॉलला फक्त मनगटी झटका आणि या बॉल वरती आलाय वैष्णवी 11 साठी 6 धावांचा फटका. बॉल सीमा पार. षटकार. 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मनगटाची लकब पाहायला मिळाली या फटक्याच्या पाठीमागे आणि बॉलने ओलांडली सीमारेषा.
अजय रांजणे. अनेक स्पर्धांमध्ये अजय रांजणेने खेळ चांगला केलाय. आता फक्त दिशा दिली, ऑफ ड्राईव्ह केलाय, खेळाडू आहेत लॉंग ऑफला आणि आकेरकार पहा. क्रिकेटमध्ये गलपान पणाला नाही, थारा चुकीला नाही माफी. हाई बॉल सीमारेषा पार, धावा मिळतात 4, चौकार. धावसंख्या आता घेते भरारी, कारण मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा कहर आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 53 वरती 0 गडी बाद. सुरुवातीला ज्या संघाने सुरुवात अडकळत केली होती ना, त्या संघाने आता कुठलेले आहेत धावा 53. आणि 53 आकड्याबद्दल ज्या वेळेस आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चर्चा करतो ना, की संपूर्ण भारतामध्ये एकूण 53 स्टेडियम आहेत आणि धावसंख्याही धावफलकावरती तब्बल 53 धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल, कारण हे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे आणि स्ट्रायकर जोडीला आता माघारी पाठवायचं आहे. त्यासाठी रणनीत्या, प्लॅनिंग, नियोजन या सर्व काही गोष्टींची सांगड घालावी लागेल. गोलंदाजीमध्ये बदल केलाय. सचिन बैलकर एक अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. सचिन बैलकर क्षमता आहे सचिन बैलकर यांनी. सचिन बैलकर तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतो ना, की ज्यांनी कोपरखेरने स्टेशनचं क्रिकेट पाहिलं असेल ना, तर त्या क्रिकेट मधलं एक नाव आहे सचिन बैलकर, म्हणजे डांबरीचं क्रिकेट. आणि या बॉल वरती आक्रमण केलंय जय सुर्वे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आता या जोडीने आणलाय बहर. वैष्णवी 11च्या आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. दिवसा फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. जय सुर्वे आणि दत्ता मोहिते सरांनी तर एका बाजूला, सचिन बैलकर पुन्हा तयार. आता फटका फसला आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन डांगरेघरचा. जय सुर्वे इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे, परंतु जय सुर्वे यांनी आपलं काम चोख केलेलं आहे. बॅटिंग करताना जय सुर्वे यांच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. परंतु जसे मात्र जय सुर्वे आउट होऊन माघारी येत आहेत, त्यांचे बंधूच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. करण सुर्वे 9 बॉलमध्ये 26 धावांचा जय सुर्वे यांनी खेळ केलाय या डावामध्ये बहारदार. आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या बॅटिंगचा आहे टान्स बाजूला सचिन बैलकर यांनी संघासाठी पहिली विकेट मिळवून दिलेली आहे. मनोबल वाढला असेल, कारण संघाला अद्यापही विकेट मिळत नव्हती. ते काम येऊन कुणी केलंय, तर ते काम सचिन बैलकर यांनी केलेलं आहे. स्ट्रायकर एंडला करण सुर्वे, बेसबॉलचा टान्स असलेला खेळाडू. आल्या पावली या बॉल वरती केलाय वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. येतोय करण सुर्वे यांच्या बॅट मधून एक रापचिक फटका, षटकार. धावसंख्या आता भरारी घेते. 62 धावा धावफलकावरती येत आहेत. करण सुर्वे म्हणजे त्यांचे बंधू जिथून माघारी आले होते ना, तिथूनच करण सुर्वे यांनी डाव सुरू केला. याही बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल निघालाय एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6. आणखीन एक लाजवाब क्लासिकल अंदाजामध्ये A1 क्वालिटीचा खेळलेला फटका, सीमा पार, षटकार. करण सुर्वे नावाचं वादळच मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. 2 बॉल 2 मोठे फटके. करण सुर्वे मैदानाच्या बाहेरनं सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय, परंतु सचिन बैलकर यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, तो अनुभव आहे, आज कृतीमध्ये आणावा लागेल. अनुभव हा तुमचा जीवनातला सर्वोत्तम गुरु असू शकतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि तो आता अनुभव कृतीमध्ये सचिन बैलकर यांनी आणला आणि अवघे एकच सिंगल धाव खर्च केले. कारण अनुभवाची जोड तुम्हाला असली पाहिजे आणि ती जोड या खेळाडूच्या पाठीमागे आहे. दोन्ही खेळाडू आता एकामेकांसमोर अनुभवी आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल
सरजापूरचे दत्ता मोहिते सर. ऑन साइडला वेट ऑन वॉचची भूमिका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. दत्ता मोहिते यांचा वैष्णवी 11 साठी 6चं लगान. बॉल सीमा पार. षटकार. 78 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. ज्या टीमने सुरुवात अवघ्या 5 धावेने केली होती ती टीम होती शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स. परंतु त्यानंतर धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचावत राहिला, वाढत चालला आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 78 धावा. आणि आतापर्यंतचा या स्पर्धेचा आढावा घेतला तर सर्वाधिक मोठा स्कोर या ठिकाणी वैष्णवी 11ने आतापर्यंत उभा केलाय. चला घाई करा मित्रांनो, तुम्हाला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. दत्ता मोहिते सर 14 बॉल फेस केलेले आहेत. बॅटिंग करताना 36 वरती बॅटिंग करतायत. अर्धशतकाची चाहूल त्यांना निश्चित लागली असेल या मॅच मध्ये, कारण 14 धावा ते आपल्या अर्धशतका खेळापासून दूर आहेत. परंतु करण सुर्वे यांचं आक्रमण आपण पाहिलं. ओव्हर नंबर आता 5 साठी विशाल शिंदे. विशाल शिंदे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 5. हे षटक हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हरचं या षटकासाठी विशाल शिंदे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहे. क्षमता आहे विशाल शिंदे यांच्याकडे. ओव्हर नंबर 5. या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे. चला टॉस साठी यानंतर या. टॉस आहे यानंतर शिलार चॅलेंजर विपक्ष श्री ब्रदर्स अशी होणारी मॅच आहे. मॅच क्रमांक 6च्या नंतर टॉस होईल. रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला फटका लांबी. ओ क्षेत्ररक्षण चांगलं आहे सीमारेषेलगत. संघासाठी काही धावा वाचवल्या. झडप घातली. चांगलं क्षेत्ररक्षण पहा. स्वतः संघ मालक महेंद्र झुनगरे सर आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बॉल आतमध्ये ढकललाय आणि संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. एक चांगले प्रशिक्षक आहेत. लवचिकता त्यांच्याकडे चांगली आहे. चांगला फिटनेस त्यांचा आहे आणि त्याच कारणाने त्यांनी हा बॉल अडवलाय. जंप मारली, बॉल आतमध्ये ढकलला. हे त्यांचं क्षेत्ररक्षण पहा. जबरदस्त कमाली क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. जो बॉल अडवलाय तो योग्य रीतीने अडवलेला आहे का नाही त्याची पडताळणी केली जाईल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून याची पाहणी केली जाईल. आणि संघ मालक महेंद्र झुनगरे यांनी तो बॉल अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण चर्चा केली परंतु आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे हा निर्णय. आणि प्रत्यक्षात आता तो बॉल योग्य रीतीने अडवलाय का नाही अडवलाय याची पडताळणी सुरू आहे. ओके, जो ऑनफिल्ड निर्णय असेल तो खेळाडूंना मान्य करावा लागेल. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे आणि आपण चर्चा करतोय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे स्वतः संघ मालकांनी. धावसंख्या आहे धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर तयार विशाल शिंदे. क्षमता आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. म्हणजे हा जो असा काही जो बॉल आहे ना तो शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरचा मनोबल वाढवणारा बॉल आहे. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. विशाल शिंदे यांना अशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये करण सुर्वे. चांगला बॉल विशाल शिंदे यांचा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज करण सुर्वे. क्लीन बोल्ड त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. परंतु करण सुर्वे यांनी आपलं काम चोख केलं. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आक्रमण केलं. तडाखेबंद बॅटिंग केली. आता मैदानाच्या बाहेर येत आहेत. अंतिम षटकामध्ये आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये
बॅटिंगसाठी वाहिटे गावचे दीपक जांभळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. मधल्या फळीमध्ये शेवटच्या उर्वरित काहीच बॉलचा खेळ बाकी आहे. जमेची बाजू कोणती आहे तर दत्ता मोहिते अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ही एक जमेची बाजू. एका बाजूला गाडवली गावचे विशाल शिंदे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी करतायत. ऑन साइडला मैदानाच्या खेळलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील. अंतिम ओव्हर मध्ये आता धावसंख्येचा वेग मंदावला आणि त्याचं कारण आहे विशाल शिंदे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना, वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळलेला आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजीमध्ये जी काय भिन्नता आहे ती प्रखरतेने अंमलामध्ये त्यांनी आणलेली आहे. परंतु शेवटच्या उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक. दत्ता मोहिते बॅटिंगसाठी होत आहेत तयार. सोडून दिलाय हा बॉल आणि अखेरकार तोच बॉल विकेटचं पतन करतोय. बॉल खेळावा की सोडून द्यावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये दत्ता मोहिते सर अडकले आणि बॉल सोडून दिला. विकेटचं पतन. वैष्णवी 11ला आणखीन एक धक्का. अर्धशतकापासून वंचित राहिले. बॅटिंग करताना 36 धावांचा झुंजार खेळ दत्ता मोहिते सरांनी केला वैष्णवी 11 साठी. आता मैदानाच्या आतमध्ये मामुर्डी गावचे राहुल धनावडे बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती आलेले आहेत. आता उर्वरित शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. माफ करा, आपण करेक्शन करूया. मोहाटचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी राहुल धनावडे आलेले आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. शिलार चॅलेंजर श्री ब्रदर्स, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आलिया पावली या बॉल वरती आक्रमण केलंय आणि अखेरकार बॉलने घेतली भरारी. फटका होता राहुल धनावडे यांचा भारी. बॉल सीमारेषेच्या पार. डावाची सांगता केली षटकाराने. 86 धावा वैष्णवी 11 ने उभ्या केलेल्या आहेत. आता शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्सला बनवायच्या आहेत 87. येणारे बॉल 30. टॉस करूया. शिलार चॅलेंजर विपक्ष श्री ब्रदर्स आणि टॉस मध्ये आवाज आहे किरण मस्कर सरांचा. येस, थँक्यू. दोन्ही कॅप्टन्स या मनापासून स्वागत करतो. अर्थातच या अंकुश बाबा कदम पुरस्कृत सन्माननीय, त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर सर्वात महागडा खेळाडू ज्या या लीग फॉर्मॅट मध्ये राहिला आहे तो जावली तालुक्याचा गब्बर दाखल झाला. अर्थातच राहुल वांगडे, त्याचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर रावण ग्राफिक्स आणि सिनेमॅटिक साहिल माने, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत करतो. साहिल माने, वेलकम, सुस्वागतम. रावण ग्राफिक्स म्हणून त्यांचं शॉप आहे आणि सिनेमॅटिक साहिल आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून व्हिडिओज एडिट अँड क्रिएट केल्या जातात. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. दोन्ही टीम्स नरेश दत्त आपल्या शुभ हस्ते आम्ही याही मॅचचा टॉस घेतोय. बोधी टीम्स. गॉगल नाही घातला तुम्ही. डिगबजी कंपनी ती गॉगल का घालते, काय बोलता? ती डिग कंपनी ती गॉगल्स का घालते? टॉस कोण मागणार आहे? येस, शेलार चॅलेंजर्स टॉस मागणार आहे. छापा काटा. छापा कॉल आहे, छापाच पडला. तरी टॉस आम्ही चेंज केला. शेलार चॅलेंजर्स संपूर्ण स्क्वॉड बघितला कशा पद्धतीने, बॅट्समन बॉलर ऑल ओके? सगळ्या टीम चांगली बांधली, आम्ही चांगली बांधली आहे. टॉस जिंकला, महत्त्वाचा निर्णय. फिल्डिंग घेणार. टॉस असता तुझ्या दिशेनं तर गेला असताच दादा बॅटिंगसाठी? नक्कीच बॅटिंगच करणार होतो. मग आपण टॉस का केला उगाच ना? ते आधी डिस्कस करायला पाहिजे होतं. थँक्यू सो मच. छान वाटलं. ऑल दी बेस्ट दोघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचच्या दिशेनं जाऊयात आणि एक सर्वात मोठं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल, कशा पद्धतीने थांबवलं जाईल हे ऐकूयात. तीच वाणी आणि कहाणी थोडी वेगळी राहील. निलेश मर्डेकर सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू. धन्यवाद किरण सर. पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये विजय दादा सुर्वे यांच्या संघ मालकीचा संघ वैष्णवी 11 ने आतापर्यंतच्या या पर्व क्रमांक 3चा सर्वाधिक मोठा
धावसंख्या त्यांनी बॅटिंग करताना उभारलेली आहे, परंतु एका बाजूला महेश दादा झुनगरे आणि महेंद्र झुनगरे सर यांच्या मालकीचा असणारा संघ शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्सला या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावा आहेत 87 आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक पॉवर हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करतायत. एका बाजूला जवळवाडी गावचे आक्रमक फलंदाज अशी ख्याती मिळवलेला खेळाडू मनोज जवळ आणि त्याचबरोबर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रांजणी गावचे एक पॉवर हिटर म्हणून ज्यांची ख्याती आहे अजय रांजणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. अजय रांजणे यांना देखील अनुभव चांगला त्यांच्या गाठीशी आहे. बऱ्याचशा स्पर्धांनी चांगल्या प्रकारे मुंबईच्या उपनगरांमधल्या खेळलेल्या आहेत, परंतु आज शिवस्वराज्य सोल्जर्स अकॅडमीसाठी त्यांना चांगला खेळ करायचा आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. घमासान युद्ध या मॅचचं रंगलं जाईल, कारण एका बाजूला आपण चर्चा केली ना तर बॅटिंग लाईनअप शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स या टीमकडे चांगली आहे. त्यामुळे कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाईल, कशा प्रकारे बचाव, कशा प्रकारे पाठलाग होईल, कोणत्या टीमचे प्रयत्न सर्वोत्तम राहतील आणि कोणता संघ हा सामना जिंकेल. कारण दोन्ही संघ पहिला सामना खेळतात. आतापर्यंत एकच संघ असा आहे ज्यांनी 2 पैकी 2 सामने जिंकले आणि त्या संघाचं नाव आहे भैरवनाथ वॉरियर्स. हा आजच्या दिवसातला पॉइंट टेबल मधला टॉपर असणारा संघ आहे भैरवनाथ वॉरियर्स, ज्या टीमने आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. चला मित्रांनो, आता घाई करा, वेळ आता आपण अधिकचा घेऊ नका. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. सत्र क्रमांक 2 साठी भरभरून शुभेच्छा. ओव्हर नंबर 1 साठी करंजे गावचे अमर धनावडे ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. याच प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 1 मध्ये चांगला खेळ गोलंदाजी करताना अमर धनावडे यांनी केला होता आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आहेत. मैदानही तेच आहे, फक्त पर्व बदललंय. पर्व क्रमांक 3 आहे आणि अमर धनावडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला 1 गाव 11 मध्ये याच मैदानावरती अजय रांजणे यांनी चांगला खेळ टेनिसला केलाय, परंतु आता रबरला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी तयार होतील. 87 धावांची चिरफाड करायची, 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे कितीच्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत, तर ती सरासरी आहे लगभग 17.5, म्हणजे 17 किंवा 18 धावा. हे लक्ष डोळ्यासमोर ठेवूनच बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल यॉर्करचा वार केलाय अमर धनावडे यांनी. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत. बॉल गवतामध्ये मिळाला नाही तर फलंदाजांना 4 धावा धावून काढण्याची मुभा आहे, याची आपण दक्षता घ्या. तुम्ही सरेंडर 4 धावांपर्यंत करू शकत नाही. मित्राचा मित्राला आता पेहरावा परत एकदा होतोय. आता अमर धनावडे यांनी जर विकेट घेतली तर त्यांचे मित्र अनिल जोनगरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यावेळेस अनिल जोनगरे यांनी गोलंदाजी केली त्यावेळेस पारितोषिक अमर धनावडे यांनी लावलं. आता अमर धनावडे गोलंदाजी करतायत आणि पारितोषिक आता अनिल जोनगरे लावतायत. विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. आज मनोज जवळ कशा प्रकारचा खेळ करणार. पर्व क्रमांक 2 मध्ये चांगली बॅटिंग केली मनोज जवळ यांनी. पायावरती असणारा बॉल सहजासहजी अमर धनावडे फलंदाजांना मुभा देणार नाहीत, कारण तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि याही बॉलच्या पाठीमागे अवघी एकच सिंगल धाव प्राप्त होतीये. स्ट्राइक रोटेट केलंय 2 बॉलच्या पाठीमागे, स्कोरबोर्डला बिझी ठेवलंय, परंतु आज अजय रांजणे यांना चालावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. मोठ्या धावसंख्येचा असणारा हा सामना आहे, परंतु विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. फुलटॉस बॉल त्याच्यावरती केलाय वार, परंतु या बॉलवरती मिळेल +1 अशी धाव. या गोष्टी टाळाव्या लागतील अमर धनावडे यांना धावसंख्येचा बचाव करताना, परंतु अशा बॉलचा समाचार हा फलंदाजांना घ्यावाच लागेल, कारण ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. ब्रीडचा बॉल आहे. अजय रांजणे बॅटिंग मध्ये तयार. रांजणेचे पॉवर हिटर.
टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलाय. मनोबल वाढवणारा बॉल आहे, परंतु आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. अजय रांजणे आणि शिवस्वराज्य टीमला मंजिल मिलेगी. तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज ती वेळ आहे जिथे आता फलंदाजांना काही ना काहीतरी करायचंय. अमर धनावडे यांचा हा आणखीन एक बीमर, आणि अमर धनावडे यांना इथून पुढे आता गोलंदाजी करता येणार नाही, कारण त्यांनी 2 बीमर टाकले. नो +1 अशा 2 धावा. या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. धाव फलकावरती आहेत 8 धावा. आता अमर धनावडे यांचे उर्वरित बॉल टाकण्यासाठी आता कुणाला बोलवलं जाईल? चला घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका. आतापर्यंत अमर धनावडे यांनी बॉल किती टाकले या ओव्हरमध्ये? तर आतापर्यंत योग्य जे बॉल आहेत ते आतापर्यंत 3च टाकलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गोलंदाजाला अजून 3 बॉल टाकायचे आहेत. धाव फलकावरती आहेत 8. आपण चर्चा करतोय 87 धावांचा असणारा हा सामना. एका बाजूला या 87 धावसंख्येचा डोलारा सांभाळायचा आहे. बॅटिंग करताना प्रत्युत्तर द्यायचं आहे. गोलंदाजी करताना बचाव करायचा आहे. या सर्व काही गोष्टींचा आपण आढावा घेत आहोत. चला आता शिवस्वराज्य मित्रांनो आणि टीम वैष्णवी 11 आता वेळ घेऊ नका. करण सुर्वे 3 बॉल हाताळण्यासाठी आलेले आहेत डांगरेगर गावचे. षटक क्रमांक 1 मध्ये उर्वरित बॉल हाताळतील. ऑन साइडला हा बॉल, लांबी कमी पडलीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फेक करावी लागेल, कारण या अगोदर बॉल नो होता आणि हा फ्रीडचा बॉल होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. अगदी हलक्याच्या सरी मैदानामध्ये आता कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण हे रबर बॉल क्रिकेट असंच आहे जे पावसामध्ये खेळलं जातं. आणि आता पावसाच्या अगदी हलक्या सरी. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मनोज जवळ यांचा प्रयत्न हाच होता की जागेवरतूनच हा बॉल पाठवायचा डीप कव्हरला, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. डॉट आलाय. आज मनोज सुर्वे यांना चालावं लागेल. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा जर धावफलकावरती पाहिल्या तर आता वेग मंदावला. अवघ्या 9 धावा धावफलकावरती आहेत आणि तब्बल बॉल किती झालेले आहेत आतापर्यंत? तर 5. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 चा. करण सुर्वे समोर मनोज जवळ. या बॉलला दिशा दिलीये आणि क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि बॉल देईल सीमारेषेच्या पलीकडे दस्तक. मनोज जवळ यांचा बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. येतोय दिलासा देणारा, संघर्षाचा शंकनाद करणारा शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर साठी षटकार. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 15 आणि सरासरी कितीची हवी आहे? तर 17ची. 2 धावा थोड्याशा कमी पडलेल्या आहेत. आता फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. चला घाई करा आता टीम वैष्णवी 11. मित्रांनो आपणही वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 2 आपण प्रगतीपथावरती आणा. ओव्हर नंबर आता 2 साठी बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे. पर्व क्रमांक 2 मध्ये ज्यांना जावलीचा कोहिनूर या पुरस्काराने सन्मानित केलं, सर्जापूर गावचे दत्ता मोहिते सर ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये अजय रांजणे पुन्हा तयार होतील. बॅटिंग मध्ये आज अजय रांजणे यांचा खेळ बहरणं फार महत्वाचं आहे. 87 धावांचा पाठलाग करताना एक मोठी उमेद शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर. चित्रिका बाजूला आता दत्ता मोहिते फिरकी गोलंदाज. फिरकीला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. ही क्षमता आहे बॉल वळवण्याची, खासियत आहे दत्ता मोहिते सरांची. कधी बॉलला आतमध्ये आणायचं, कधी बॉलला बाहेर न्यायचं, कधी बॉल वेगाने टाकायचा, कधी कमी गतीने टाकायचा. म्हणजे ज्यांच्याकडे भिन्नता ठासून भरलेली आहे ते दत्ता मोहिते सर. जागेवरतून ताकदीचा वापर करत बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करण्यासाठी येत आहेत. बॉलच्या खाली पोचू शकले नाही. बॉलला बॅकअप दिलं. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. ज्या प्रकारची बॅटिंगमध्ये करण सुर्वे, जयेश सुर्वे आणि दत्ता मोहिते यांनी बॅटिंग केलेली आहे, त्या खेळाचं प्रत्युत्तर या खेळाडूंना द्यावंच लागेल. जो खेळ 36 धावांचा दत्ता मोहिते यांनी केलेला आहे त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल.
जो खेळ जयेश सुर्वे यांनी 26चा केलाय आणि जो खेळ करण सुर्वे यांनी 15चा केलाय. या धावा पुन्हा एकदा कुटायच्या आहेत शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्सला. अजय रांजणे बॅटिंग मध्ये तयार. यावेळेला अजय रांजणे यांचा तडाखेबंद फटका सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक. अजय रांजणे यांचा फटका आलाय कडक बॉल सीमा पार. षटकार. जब जब किया है तूने अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा है एक बड़ा इतिहास. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय रांजणे तेच करताना विथ द टर्न या बॉलला खेळला आणि पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावेंसाठी. मन हरकून टाकणारा फटका अजय रांजणे यांच्या बॅट मधून आलाय. वेगाने आपटलेला बॉल. याही बॉलला मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलंय आणि याही बॉलने आता सीमारेषा ओलांडलेली आहे आणि हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतात याही बॉलच्या पाठीमागे. 6. षटकार. कॅरन पोलार्ड स्टाईल हा फटका खेळला असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या स्टाईलने आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली आहे. धावसंख्या आता बघता बघता 29 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजय रांजणे फॉर्म मध्ये आलेले आहेत परंतु एका बाजूला दत्ता मोहिते सर म्हटलं की प्रगल्भ अनुभव, फार मोठा अनुभव गाठीशी आहे. अनेक स्पर्धा लेदरच्या, टेनिसच्या, रबरच्या ज्यांनी गाजवलेल्या आहेत. फलंदाजांना आपल्या तालावरती अनेक वेळा नाचवलेलं आहे असे गोलंदाज म्हणजे दत्ता मोहिते सर. योग्य वेळी जर एखादा चांगला स्टेज त्यांना मिळाला असता तर इंडिया टीमलाही रिप्रेझेंट करू शकणारे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे आणि हा बॉल +1 साठी चाललेला आहे. पण दत्ता मोहिते सरांना आपण अनेक प्रीमियर लीग खेळताना पाहिलं, किंबहुना 40+ जावलीच्या टीम मध्ये खेळताना पाहिलं, परंतु एक गाव आकाराचं क्रिकेट जर त्यांनी कोणत्या टीम मधून खेळलं असेल ना तर ते वाई तालुक्यातलं धयाड गाव आहे आणि त्या गावासाठी अनेक वर्षांनी क्रिकेट खेळलं. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता आपल्या बोटांची जादू दाखवायला सुरुवात केली आहे. पाऊस जसा आला तसा बॉल डॉट आलाय. धावा धाव फलकावरती आहे तब्बल 31 धावा. शेवटचे काही बॉल चांगले. छोट्या उसळीचा बॉल थाय पॅडला भेटतोय. कोणती धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. शेवटच्या काही बॉल वरती दत्ता मोहिते यांनी आपला बोलबाला दाखवला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 31 धावा. आता 18 बॉल आणि विजयासाठी इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण बाकी आहे 56 धावांचं. प्रति षटकाच्या पाठीमागे आता 18.5 धावा कुटायच्या आहेत. सरासरी आता वाढत चाललेली आहे. ही चिंतेची बाब आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्ससाठी आणि आता या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. सौरभ दळवी ओव्हर नंबर 3 मध्ये वैष्णवी 11 कडून गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा आणि श्रावण महिना. आणि याच महिन्यामध्ये हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट रणसंग्राम आपल्या भेटीला आलेला आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये मनोज जवळ. कशा प्रकारे डावाला पुढे घेऊन जातील आणि कशा प्रकारे वैष्णवी 11 ला आता ओव्हर नंबर 3 मध्ये यश मिळेल सौरभ दळवी ओव्हर नंबर 3 साठी. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरतून निघालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने गेले परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एक पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. 55 बनवायच्या आहेत. 17 बॉल अजून या मॅच मध्ये बाकी आहेत. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि हे इरादे जे आहेत ना ते जीवनामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये हे मजबूत असलेच पाहिजेत. कारण 17 बॉल 55 ची गरज. सौरभ दळवीने पहिला बॉल चांगला टाकलाय
आपण आलो याची चमक दाखवली आहे, परंतु एका बाजूला मनोज जवळ बॅटिंग मध्ये तयार. मनोज जवळचा हा वार चाललाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्सला 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये अखेरकार मनोज जवळने संयम तोडला आणि या बॉल वरती आक्रमण केलं आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 6 धावेंसाठी मनोज जवळ आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. ही एक जमेची बाजू आहे शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरसाठी, परंतु सौरभ दळवीला चांगलं काम करावं लागेल. पहिला बॉल ज्या प्रकारे टाकला ना सौरभ दळवी यांनी, त्याच प्रकारचे बॉल इथून पुढे टाकावे लागतील. एक युवा खेळाडू आपली छाप सोडतील का? शरीरापासून दूर ठेवला, वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड लाईनला जेव्हा जेव्हा पकडून गोलंदाजी होते ना त्या वेळेस फलंदाजांना कसरत करावी लागते. सिली मिडॉप लावलाय एका वेगळ्या रणनीतीने. वैष्णवी 11 संघ खेळतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट आलाय. सौरभ दळवी आता आपली चमक दाखवताना गोलंदाजी करताना, परंतु स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. धाव संख्या आहे धाव फलकावरती 39 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये आता उत्कंठा शिगेला जाऊन पोचलेली आहे. मॅचच्या चर्चेला आता उधाण प्राप्त होत आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं आता बदललंय. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, म्हणजे ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण असतं ना त्या प्रकारचं जाळं मनोज जवळ यांच्या समोर विणलेलं आहे. सौरभ दळवी गोलंदाजी मार्क वरतून तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील. एकच सिंगल धाव. फटका चांगला होता, मनोबल वाढवणारा होता. धाव जरी एक मिळेल परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका एका धावेचा आलेला आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 40 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा. त्या बाकी आहे 47 धावा अजूनही बाकी आहेत. येणारे बॉल किती आहेत तर अजूनही या ओव्हरमध्ये अजून येणं बॉल बाकी आहे 2, त्यामुळे अजून 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल 47. सौरभ दळवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस करून बसले, डॉट येतोय. निर्धाव बॉलची सांगता, एक सिंगल धाव येते असं पंचा ठिकाणी सांगतायत. डिक्लेअर स्वरूपाची आहे ती धाव. आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. शेवटचा बॉल बाकी आहे षटक क्रमांक 3चा. बरंच काही सांगून जाईल. एखादा मोठा फटका आला ना तर कुठेतरी बॅटिंग टीम मोकळा श्वास घेईल, परंतु हा डॉट किंवा विकेट मिळाली तर वैष्णवी 11 संघ मोकळा श्वास घेईल. सौरभ दळवी ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, एकच बॉल जर तुम्ही वगळला तर बाकीची गोलंदाजी या युवा डावकुरे हाताच्या खेळाडूने सौरभ दळवीने चांगली केलेली आहे. परंतु मनोज जवळ, अजय रांझणे, एक आयकॉन, एक चॉईस शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरचा मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल षटकातला, षटक क्रमांक 3चा थरार. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 47 धावांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे इथून पुढे आता प्रति षटकाच्या पाठीमागे धावा कुटाव्या लागतील. 23.5ची सरासरी आहे, म्हणजे 12 मध्ये किती षटकार मारायचे तर ते 8 मारायचे आहेत, तरच हा सामना शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर साठी जिवंत राहील. 12 बॉल मध्ये 8 बाहेर मारायचे आहेत, म्हणजे गरज आहे इथून पुढे 47 धावांची. ओव्हर नंबर 4 साठी वाहिटे गावचे ऑलराऊंडर खेळाडू, क्रिकेटच्या पटलावरती कटप्पा या नावाने प्रसिद्ध असणारे दीपक जांभळे ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. एका बाजूला अजय रांझणे बॅटिंग मध्ये तयार होतील. 12 बॉल 47ची गरज आहे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल, आज आशावादी व्हावं लागेल. पंचांगडे अपील केली आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय, डॉट आलाय. आता 11 बॉल 47ची गरज आहे या मॅच मध्ये.
वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो आज तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे. लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेलही निसटलेला आहे. जीवनदान मिळत आहे, 2 धावा मिळतील, बनवायच्या आहेत. रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे हाईट साठी आणि आता PTC ची मदत घेतली जाईल आणि पाहिलं जाईल की बॉलची उंची किती आहे, कारण दोन्ही संघांसाठी बॉल महत्वपूर्ण आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. गुरुनाथ सर प्रत्यक्षात पाहणी करतील की या बॉलची उंची किती आहे. बिम्मर साठी रेफर केलेला आहे. आपण चर्चा करतो 47 धावांची झुंज. आजचा दिवस पहिला मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर मॅच क्रमांक 6 प्रत्यक्षात आता पाहणी सुरू आहे, कारण दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण बॉल आहे. शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स याच अपेक्षेमध्ये असेल की एखादा जास्त बॉल कसा मिळेल, परंतु वैष्णवी 11 याच अपेक्षेमध्ये असेल की एखादा बॉल कशा प्रकारे संपवला जाईल. म्हणजे या अपेक्षा आहेत या बॉलकडून. प्रत्यक्षात पंच काय निर्णय देतील याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. संघ मालकांच्या हृदयाची धडधड 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 या निर्णयाच्या पाठीमागे वाढत चाललेली आहे. आणि हा नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा दीपक जांभळे यांना टाकावा लागेल. आणखीन एक धाव मिळते, म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिटचा असणार आहे, याच्यात शंका नाहीये. आणि तो फ्री हिटचा बॉल आता प्रगतीपदावरती आहे. अजय रांजणे ज्यांनी चांगली बॅटिंग केली, धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. पायावरती छोट्या उसळीचा बॉल, एक सिंगल धाव. फ्री हिटच्या बॉलचा घेऊ शकले नाही. पुरेपूर समाचार. धावसंख्या आहे 45 धावा धाव फलकावरती. म्हणजे इथून पुढे आता किती बनवायच्या आहेत धावा, तर ते टार्गेट बाकी आहे अजूनही 42 धावांचं. अजय रांजणे प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. बॅटिंग करताना 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 10 बॉल 42, म्हणजे 10 बॉल मध्ये 7 बाहेर मारायचे आहेत. म्हणजे आता हे सूत्र मैदानाच्या आतमध्ये त्याचं अवलंबन करावं लागेल. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेमध्ये शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. आणि याही मॅच मध्ये फलंदाजांना घ्यावी लागेल ती मेहनत, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 10 बनवायचे आहेत 42. लाईन मिस करतायत पुन्हा एकदा. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. यष्टी रक्षकांनी मोठा प्रयत्न केला बॉलचा पाठमोरा करण्यासाठी. आता बनवायचे आहेत 41. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 9 बॉल 41 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है. आणि आज तो चांगला खेळ करावा लागेल. स्ट्रायकर एंडला मनोज जवळ, गोलंदाजी मार्क वरतून दीपक जांभळे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. दीपक जांभळे यांनी मुभा दिली नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. आता बनवायच्या आहेत धावा 40 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8. मॅच अजूनही शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर साठी जिवंत आहे. 8 बॉल 40. स्ट्रायकर एंडला अजय रांजणे. स्ट्रायकर जोडीने मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय खरा, फक्त मॅच फिनिश करेल का हेच पाहावं लागेल. वेगाने टाकला आणि अखेरकार पहा. एक सिंगल धाव पाठीमागच्या बाजूला मिळते. आता इथून पुढे बनवायचे आहेत 39 आणि येणारे बॉल शिल्लक आहे 7. जिथे शेवटचा बॉल आहे मॅच ऑन असेल शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर साठी. 7 बॉल 39 बनवायचे आहेत. कष्ट असे करायचे ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, आणि ते कष्ट आज करावे लागतील बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये. लाईन मिस पुन्हा एकदा करतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता 6 बॉल
आता 39 धावांची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. चला यानंतर शेलार चॅलेंजर आणि श्री ब्रदर्स आपण मॅचसाठी तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस झालेला आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आता आपण मॅचची तयारी करायला घ्या. आता ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे, परंतु आता नशिबाच्या भरोश्यावरती असणारा सामना हा जिवंत होईल का आता हेच पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल स्वतः संघ मालक विजय सुर्वे घेऊन आलेले आहेत. मॅच क्रमांक 5 सुरू आहे. यानंतर मॅच क्रमांक 6 आपल्या समोर येईल. स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जावली 40+ टीमसाठी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. आज स्वतःच्या संघासाठी गोलंदाजी करतायत. मनोज जवळ तयार. 5 बॉल. एका बाजूला अजय रांजणे आउट होऊन माघारी आलेले आहेत. धक्का क्रमांक 1 टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्सच्या टीमला. आता गाडवली गावचे विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, ज्यांनी शेवटचं षटक चांगलं टाकलं होतं. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये मनोज जवळ सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून आहेत, परंतु आज मनोज जवळ यांना मॅच फिनिश करता येईल का. परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे संघ मालक देखील अशाच बॉलच्या शोधामध्ये असतील, अपेक्षेमध्ये असतील आणि किंबहुना शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स हा संघ. परंतु कुठेतरी या गोष्टी वैष्णवी 11ला टाळाव्या लागतील. वैष्णवी 11ने बॅटिंग जी आहे ना ती दमदार केली आणि त्याचं श्रेय जर द्यायचं झालं ना, ज्या प्रकारे जय सुर्वे यांनी आक्रमण केलं, त्यानंतर दत्ता मोहिते सरांनी आक्रमण केलं आणि त्यानंतर करण सुर्वे यांनी जे आक्रमण केलं ना, हे आक्रमण भारदार होतं. आणि त्याचमुळे की काय बॅटिंग करताना वैष्णवी 11ने या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली आणि त्या धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरचे प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत, कारण हा सामना या टीम पासून थोडा दूर चाललाय. आता समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक आलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज विशाल शिंदे यांच्या बॅटमधून. शेवटच्या उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी, 3च बॉलचा. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला फटका वेळेच्या चुकता साधता आली नाही. एकच सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. आता 2 बॉलची जी आहे ना ती आता या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. रंगलेला एक रोमांचक सामना आपण पाहिला. शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरच्या टीमने ओसंडून धावा खर्च केल्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स घनसोलीचे जयेशदा यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती आहे जयेशदा यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. श्री साई स्पोर्ट्स घनसोली जयेश दादा यांचे या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. जयेशदा गावडे यांचं आगमन आहे, आपण स्वागत करूया. परंतु हा बॉल पंचांनी सांगितलंय की नो आहे, पुन्हा टाकावा लागेल. चला 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे आणि धावा धावफलकावरती आहेत. 59 धावा, 87 धावांची चिरफाड इथे करायची होती शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जरच्या टीमला. विजय सुर्वे पुन्हा तयार, संघ मालक. संपर्क नाही, डॉट आलाय. चला यानंतर शेलार चॅलेंजर आणि श्री ब्रदर्स आपण तयार राहा. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मॅच क्रमांक 6 यानंतर येईल. आणि या मॅचची आता ही औपचारिकता संपलेली आहे आणि मोठ्या फरकाने हा सामना वैष्णवी 11 या टीमने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर्स या टीमला पुढील मॅचसाठी आपण देऊया शुभेच्छा आणि यानंतर आपण सामनावीराचा पुरस्कार करूया या ठिकाणी अलाउन्स.